आता श्रावण महिन्यातली व्रतवैकल्य आपण पहिल्यांदा बघूया, जे सत्यनारायण आणि मंगळागौर सोडून श्रावण महिन्यात काय काय असतं। श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की नक्त व्रत करा। व्रताचं नाव काय सांगितलेलं आहे? नक्त व्रत। नक्त व्रत असं करायला सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसभर उपोषण करायचं आहे, उपासाचा एखादा पदार्थ फक्त घ्यायचा आहे आणि रात्री तुम्ही म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला भोजन करायचं आहे। आता भोजनाच्या नियमात सुद्धा धर्मशास्त्रानं असं सांगितलं की अंधारात भोजन करू नये, त्यामुळे भोजन करण्याची जी वेळ आहे ती सुद्धा सूर्यास्ताच्या जवळपासची असली पाहिजे। आज आपण रात्री 9:30-10 वाजता जेवतो, खरं म्हणजे ते धर्मशास्त्राच्याही विरोधात आहे। धर्मशास्त्र त्याला कधीही पाठिंबा देत नाही। आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सूर्यास्ताच्या जवळपास जाऊन भोजन करा। त्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलेलं की 1 तास वेदाध्ययन करा किंवा 1 तास आपलं धार्मिक अध्ययन करा, कारण लगेच जाऊन झोपायचं नाही आहे, त्यांना आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात। तेवढं झाल्यानंतरच तुम्हाला झोपायला परवानगी दिली आहे। आज आपण काय करतोय? आज आपली जीवनशैली आपण इतकी बदलून घेतलेली आहे, आपण जाऊन 10-10:30ला जेवतो आणि लगेच अंथरुणावरती जाऊन गाढ पडतोय।